राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। ग्रामीण राजकारणात आपलं वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी आतापासून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय असं विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात गटनिहाय बैठकांचा धडका लावलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांशी ते संवाद साधतायत। निवडणुकीत तिकीट देण्यासंदर्भातही चर्चा केली जाते। एकूणच आमदार पाटील यांनी झेडपी निवडणुकीची जोरदार तयारी चालू केली आहे। पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे अभिजित पाटील हे इच्छुकांशी संवाद साधत होते। त्यावेळी इच्छुकांच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल केला। त्यावेळी आमदार पाटील यांनी माझ्या मनात काय आहे हे लक्षात घ्या, मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय, सरकार निधी देत नाही मनात कळतंय, पण आपल्या मनात असून काही होतंय का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। मी सगळ्या इच्छुकांना सांगतोय, तुम्ही सगळेजण एकमेकांबद्दल काहीच बोलू नका। त्याचं कारण असं आहे की तुम्हा 7 ते 8 इच्छुकांमधून एकाला तिकीट मिळणार आहे आणि राहिलेली 6 ते 7 तुमचा काटा काढणार आहेत। त्यामुळे कुणी कुणाबद्दल काही बोलू नका व सर्वेनुसार उमेदवारी दिली जाईल। तो सर्वे एका गटापुरता नसतो, तुम्ही एकमेकांचे विरोधक नाही तर स्पर्धक आहात। ही तिकीट मिळवायची स्पर्धा आहे, तुम्ही इच्छुक झालात म्हणून ही चर्चा झाली आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं।